नमस्कार. ठरल्याप्रमाणे आपला वेळ पुढे झाला सरकला आहे. 7 वाजता आपली वेळ आहे. 7 वाजून चुकले, पण बालगोपाळांचा कार्यक्रम असल्यामुळे थोडे 5-10 मिनटं पुढे मागे पण मी स्वीकार करतो. शरद मालेच्या आपल्या 94व्या वर्षाकडे आपण ही माळ चालली आहे आणि या माळेत दुसरे पुष्प म्हटले तर ह्या पाकळ्या आहे, कुणी कळ्या आहे, यांना गुंफून ही दुसरी माळ या वर्षाची आपण यावर्षी तयार केली आहे. शुभम करोती कार्यक्रम याचं असं नाव असतं. छोट्या छोट्या पोरांना आपल्या सवयी लावाव्या घरी म्हणून ही एक व्याख्यानमालेने अशी एक पद्धत गेल्या वर्षापासून 94 वर्षापासून ही लावून ठेवली. आपले बरेच पोरं येऊन गेले आणि व्यतिरिक्त मी नावं घेतले. एखाद कुणी असतील तर मला कळवावे. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करून सरस्वती मातेच्या पूजनासाठी आमचे आजचे कार्यक्रमाचे प्रायोजक श्री आनंद बोकीलजी आणि दत्तात्रय धर्माधिकारी. त्यात आमच्यामध्ये श्री धर्माधिकारीजी उपस्थित आहे. मी धर्माधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावे आणि आत्ताच म्हणायचं ना, याच्याबरोबरच म्हणा माहीत आहे दुसरा. सरस्वतीच्या चित्रावर धर्माधिकारी साहेब माल्यार्पण करून आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. आजचे कार्यक्रमाचे आमचे 2 प्रायोजक श्री आनंद बोकील, स्वर्गीय कैलासी सुभाष दिनकर फडणवीस यांच्या स्मृतीमध्ये, आणि दुसरे आमचे दत्तात्रय धर्माधिकारी यांनी श्री गोविंदराव धर्माधिकारी आणि सुशीलाबाई धर्माधिकारी यांच्या स्मृतीमध्ये आजचा हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. सरस्वती वंदना अशी हेमान्या आमची म्हणणार आहे म्हणून मी तिला म्हणतो की तू ये बेटा आणि सरस्वती ये. सुंदर हेमान्या. आता मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जवळपास सर्व बालगोपाल जमलेले मला दिसतात आहे. वय गट पहिलं 4 ते 7 याच्यात एक अर्धा किलो जे वरती कमी झाली असतील त्यांना मी एक मायनस करून एका लेबलमध्ये घेऊन घेतलं आहे. वय म्हणजे 4.5 7.5 जे काही झाले असतील. तर पहिलं नाव आहे आपलं 4 ते 7 मध्ये आदित्री मुसळगावकर. माझं नाव आदिती शास्त्री मुसळगावकर आहे. मी तुमच्या समोर मनाचे श्लोक म्हणत आहे. प्रभाते मनी राम चिंती ते जावे, पुढे वे श्रीराम आदि वडावा. सदाचार थोड सांडून येतो, जनी दोष तो मान्य धन्य हो तो. जय जय तो
ज्या ज्या ठिकाणी मन जाणे माझे त्या त्या ठिकाणी खूप तुझे मीठे मिठू वसुस्क्या शांती ते तुझे सद्रूप आहे दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. अहिल्याशीला राघवे मुक्त केली पदी लागत दिव्य होऊन गेली. जय वनिताशील वेदवाणी रूपेक्षु कथा नामदाचा विमान. जय जय रघुवीर समर्थ. हो असे हो जय अंतरी भार जैसा वसे होतय अंतरी देव जैसा. अनन्याश रक्षितेंच्या पंबाणी रूपेक्षु कथा नामदाचा विमानी. जय जय रघुवीर समर्थ. आशिया देव वग बाय असा सर्व भूमंडळी गोराया. दयानी लवणीती लोकती निरूपेक्षु कथा रामदास माने. जय जय रघुवीर समर्थ. लहान मारी भावली मोठी तिची सावली. घारे डोळे फिरविते लोकु 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 कुती बघते. रोसके गाल फुगविते नडके नाक मुडविते. दात काही घासत नाही दोन काही धुवाना. तशी खरकू मांडीते मांडा मांडा मोडीते. भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं. पोळ्या केल्या करपून गेल्या तूप सगळं सांडून गेले. असे भुकेले राहू नका थांबा करते गोखा. किया शिष्कन करार गेली भरले दोन्ही आत. आळाच्या पाणी करार गेली झुकण पडली आत. काय की कार्यक्रम हा बालगोपालांच्या प्रस्तुतीचा आनंद घेणंच आहे. काय तिचं पोरांचं म्हणणं आहे ते ऐकून गावं गोड गोड गोष्टी. पहिले बडबड गीते चालायची लहानपणी. त्यांनी मराठी वाचलं आहे, त्यांनी मराठी शिक्षण घेतलं, म्हणून आनंद घ्यावा. प्रस्तुत करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून पोरांना येऊन द्या. ते जसं म्हणतात ते बी म्हणायचं चालू द्या. आवाज येते ना माझा? तर दुसरं पोरीचं नाव आहे आपलं भैरवी कलाच्या. भैरवी 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 आहे ना? भैरवी नाही आली काय? बरं दक्ष आलाय. दक्ष पुरंदरे. नमस्कार, माझं नाव दक्ष मेरे आहे. आता मी सांगतो मनाची श्लोक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका मान्यसा. नमस्कार माझ्या सद्गुरु रामदासा. गणाधीश गणाधीश जोईश सर्व गुणांचा प्रारंभ आरंभ तोंडेल गुणांचा नमो शारदा चत्वार वाचा.
गमुपंथ आनंद या राघवाचा सदा सर्वदा देव सन्निधाय कृपारूपणे अल्पदारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी रूपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ. दक्षिणी भले दक्ष म्हणे नसेल राहिला, पण बाळा सुंदर त्यांनी पहिल्यांदाच हा पोरगा आला आहे आपल्याकडे, पण बाळा सुंदर त्यांनी कमी वेळात त्यांनी बरेच तयारी केली. भैरवी आली आहे, तिने सांगितलं मी जामने अडकले होते म्हणून मला उशीर झाला. ये 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 माझं नाव भैरवी. बोला 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 बोला. माझं नाव भैरवी कलाजंग आहे. माझा कविताचा विषय आहे वेड कोकरू. कोकरू म्हणजे भेडचं पिल्लू. वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चोकलं. बघून भलतंच भ्यालं, दमून दमून झोपलं झालं. शेवटी एकदाची घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं. गोड हसलं, डोकं ठेवून गव्हाच्या उशीत हळू शेरला आईच्या कुशीत. हेनी आपण शिकतो पिल्लू नाही तर बाळ आईचा हात पकडून जावे, नाही तर वेड कोकरू सारखं वाट चोखतं. धन्यवाद. इथे आपले गायनाचे मास्टर बसलेले, तसं भैरवी नंतर असते, पण आधीच झाली भैरवी, असू द्या. आता प्रभाव पिंगळे येत आहे. प्रभाव पिंगळे. माझं नाव प्रभाव पिंगळे. मी आज तुमच्या समोर मनाचे श्लोक प्रस्तुत करने वाला है. गणाधीश ओधीश सर्व गणाच्या मुलारम अरावम आरंभ सर्व राजा. नमो गणाधीश ओधीश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समर्पण निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं न समता. शतबुद्धिनिनाशाय दीपोज्योति नमस्तुते. दिवा दिवा दीपककार काने कुंडल मोतीहार. देवाला पाहू नमस्कार. देवा लागला देवापाशी उजळ पडला तुळशीपाशी. ये ग लक्ष्मी बाई ग आमचे घर तुला सारे. तिळाची तेल कापसाची वात निराळडो मध्यानात. घराची इडा पिडा बाहेर जावे. भाजी लक्ष्मी घरात यावे. घरच्यांनो दोघांना उद्धंता यश लावो. जय देवा.
कानात शिरलंच नाही म्हणून ते श्लोक आठवलेच नाही त्याला. जे काही आठवलं त्यांनी आपल्या बाळरीतीने म्हणून दिलं. शेवटपर्यंत त्याचं नाव येत आहे की थांबतोय की नाही आपल्या मनाचे शोक त्यांनी म्हटले. थोडाफार त्याला माझ्या नावाची भीती होती त्याच्या घरी म्हणून तो इथपर्यंत तरी आला. बरं, आता आम्ही अंशुमानला बोलवत आहे. अंशुमान तांबे. अंशुमान. माझं नाव अंशुमन तांबे आहे. मी मनाचे श्लोक गावाचा आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणागीस जोईस सर्वा गुणाचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा, नमो शारदा मूल चत्वार वाचा. गमू पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मना तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निधते सर्व सुंदो निजावे. जनीवंत ते सर्व भावे करावे. मनावासनास सर्व मनावासना सर्व मनावासना सर्व विधावे. मना पाप बुद्धी नाको करारे. धन्यवाद. हेही पोरं पहिल्यांदाच आला, पण प्रयत्न फार सुंदर. त्यांनी जी प्रस्तुती आम्ही जे आकडे बसवले त्याच्यामुळे बड़ा सुंदर आणि जेवढं त्यांनी घेतलं व्यवस्थित झाला, जमलं. अंशुमान नंतर आहे काशवी भालेराव. जास्तीत वर जात आहे का? बोला बेटा. नमस्कार, मैं काशवी भालेराव आहे. मैं श्लोक बोलणार आहे. क्या? बोलो. गणाधीश जोईस सर्वा गुणाच्या, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाच्या. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमू पंथ आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची आवे. तरी श्री हरी पाविजे तो सावे. जनी निंदते सर्व सोडून जावे. जनी निंदते सर्व भावे करावे. सदा सर्वदैव तुझा घडावा. तुझे कारणे देव माझे पडावा. पेक्षू नको अनंत अनंत. रघुनायका तेजी आता. मोर्या मोर्या निवारता मैं तुझी तर सेवा कर कुणाचा. अन्याने माझे कोटे कोटे मोशावा माझा कोटे. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर लहान पोरगी, सुंदर प्रस्तुती, सुंदर देखणी, तशीच सुंदर प्रस्तुती पोरीची. सुंदर. एक शेवट नाव आहे या वयोगटामध्ये
मनुश्री निमगावकर. याच्या व्यतिरिक्त आहे का आणि कुणी नाव? नमस्कार मंडळी, माझे नाव मनुश्री आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वानली सुख अंजनी सुतलामदूत प्रभंजना वक्रतुंड महाकाय श्रीकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकाले तू सर्वदा गणनाथाय सरस्वती रवि शुक्ल बृहस्पति पंचेतानि सलिलेन्तं वेदवाणी पवस्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि शिकवलं होतं नाही? आणि शिकवलं होतं नाही? एक होतं ना, ते काय होतं? पहा बरं, आठव होतं काही होतं. पहा मी इथे लावतो तसं मला पण माहिती. हो, काय असतं बालगोपालांबरोबर? बालगोपालच व्हावं लागतं. म्हणून म्हटलं काय आठवलं, मला काय माहिती तिच्या आईने काय शिकवलं. म्हटलं काहीतरी तिचा प्रकाश पडेल, काही ती म्हणेल, म्हणून मी एक आपलं लावून दिलं. बरं, या वगैरे गटातले आपले सर्वे पूर्ण झाले आहे. आता आमचं वयगट 7 ते 12मध्ये. मी एकदा नावं बोलून राहिलो आहे, परत कोणी वाढलं असेल तर मला कळवा. व्यंकटेश, हेमान्याराजे, विभू, आयुषी आणि अजिंक्य. याच्या व्यतिरिक्त आहे का कोणी? झाले? बरं, पहिलं नाव घेत आहे मी व्यंकटेश नाशिककर. सगळ्यात मोठ्यांना माझा नमस्कार. मी व्यंकटेश दिनेश नाशिककर, क्लास 7th मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला मनाचे श्लोक ऐकवेल. काही चुकी असेल तर मला क्षमा करा. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुखारंभ आरंभ तो निर्गुणाचा सदा सर्वदा गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुखारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुखारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ तत्वारवासा गमुपंत आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निद्यते सर्व सोडून द्यावे जनी वद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा.
सदाचार हा थोर सांडू नियेतो जनितो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामो निये नया मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना मना वासना पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो. मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना वासना मना मना सर्वदा नको रे. मना क्रोध हा खेदकारी नको रे. मना कामना ना विकारी नको रे. मना सर्वदा अंगीकारू नको रे. मना मत्सरू दंभ भारू. हे देवा व्यंकटेशा, एवढं तरी आणलं त्यांनी, पार पाडलं देवानी त्याला. हा दरवर्षी येतो पोरगा आणि त्याला ही उरूक असते की मला आता याच्याहून चांगलं करायचं. तर वडिलांची माझी नेहमी बोलणं होतं, बरं सुंदर आहे. तर दरवर्षी वाढत चाललं आहे त्याचं, काही नवीन काही नवीन काही नवीन, बहुत सुंदर. तर व्यंकटेश नंतर येत आहे आमच्या हेमान्या राजे. एक प्रस्तुती आपण त्यांची पाहिली आहे, आता दुसरी प्रस्तुती बघणार आहोत. या. नमस्कार, माझं नाव हेमान्या याचे कैकय. थोडंसं मागणं थोडंसं बाय बोला. श्री समर्थ रामदास स्वामी कृत. श्री मनाचे श्लोक. गणाधीश जोईश सेवा गुणांचा. मुयायंबायं बतोने गुणाचा. नमुसाय तामूय सत्वाय वाचा. गमुपंथानंथयाया गवाचा. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे. तैसी हई पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सैव सोडून द्यावे. जनी वंदते सैव भावे कयावे. व्यवाते मनीयाम चिंतित जावा. पुढे वैखयाम आधी वदावा. सदाचार हातोय सोडू नयेतो. जनितो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये. मना सैवथा पाप बुद्धी नकोये. मना धैमता नीती सोडू नको हो. मनांतरी साय विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी दयावा. मना कल्पना ते नको विषयांची. विकाये घडे हो जनी जैवची. नकोये मना क्रोध हा खेदकाई. नकोये मना कामना ना विकाई. नकोये मना लोभ अंगिकायु. नकोये मना मत्सरु दंभ वायु.
मनाचे तदायिष्ट जीवी दयावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं जैव दानं यवाचे वदावे मनाचैव योगांशी निववावे देहे त्यागिता केती मागे उयावी मना सज्जना हे चिकैया दयावी मना चंदनाचे पयित्वा झिजावे पय्यंतरी सज्जनानी ववावे नको ये मना दौवते पुढियांचे अति स्वार्थ बुद्धी नये पाप साचे घडे भोगणे पाप ते कैम खोटे होता मनाचा ऐके दुःख मोठे सदा सर्वदा प्रीती आम्ही दयावी सुखाची स्वयं चांडीची विकयावी देहे दुःख ते सुख मानीत जावे विवेके दासरूपी बयावे. टाळ्यांचा प्रतिसाद सांगतोय की किती सुंदर हेमान्याने म्हटलंय. माऊली मनाचे श्लोक करून गेले ते मनावर त्यांचा परिणाम व्हावा आणि या बालमनावर त्यांचा परिणाम तेव्हाच सार्थक होतो जेव्हा बालमनापासून घरचे आम्ही सगळ्यांना ते शिकवतात आणि ते त्यांच्या आचरणात वावरतं आणि ते तसेच पुढे वाढतात. म्हणून हा आम्ही एक कार्यक्रम करतो की काही ना काही पोरांना मराठीची एक वळण लावावी. पण तुम्ही पाहताय की पोरं तर बरेच आहे मराठी पण उपस्थिती नगण्य आहे. जेवढी उपस्थिती असली पाहिजे तेवढी नाही आहे. पहा प्रयत्न करा पुढच्या वेळेस आपण सारखे लोक प्रयत्न करू तेव्हा या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल. आता आपण पुढे घेतो विभू मुसळगावकर. बस बेटा बेटा बस. माझं नाव विभू शास्त्री मुसलगावकर आहे. मी तुमच्या समोर घड्याळची आणि प्रगतीची कविता म्हणत आहे. घड्या घड्या थांब थांब किती वाजले सांग सांग. दोन काटे तुझे लहान आणि मोठे दिसतात कसे. दोन हात जसे भिंतीवर टेबलावर कोणाकोणाचा हातावर आयटेत बसायचे. किती वाजले सांगायचे. एक कान पेरगडला टेक टेक सुरू. दुसरा कान पेरगडला पहाटेला उठाला. सारे जग झोपले तुला नाही विसावा. एकसारखे काम काम घड्या घड्या थांब थांब. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे सोईकडे. वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे. नभात भल्ला दिशात फिरला नभात भल्ला दिशात फिरला. जगात ओल्ला मोद विहरतो सोईकडे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे सोईकडे. सूर्यकिरण सोनेरी है कोमुदी ही हसते आए. खुल्ली संध्या प्रेमाने आनंद्याने गाते गाड. मेघ रंगले चित्त दंगले गाणे फुलले इकडे तिकडे सोईकडे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे सोईकडे. नमस्कार. म्हणजे जी आपली परंपरा चालली आहे की मनाचे श्लोक त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही आणि वेगळं ऐकायला मिळालं. बडं सुंदर. विभू बाळा सुंदर प्रस्तुती दिली त्यांनी. छान. पुढच्या वेळेस थोडं हळूहळू बोल मलाही ऐकू येईल पोरांना ऐकू येईल. आणि तुला गोडवा आहे तुझ्यामध्ये. तू दरवेळेस येतो मला माहीत आहे की नाही. छान आहे चांगलं आहे. आता पुढचं नाव घेत आहे मी अजिंक्य. आला आहे अजिंक्य. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अजिंक्य खेडकर आणि आज मी आपल्यासमोर मनाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ सांगणार आहे.
श्री समर्थांनी मनाच्या श्लोकात मानवी मानस उपदेश केला आहे. याला मनोबोध असेही नाव आहे. मन आपल्या विचारास व आचारास प्रेरणा देण्याचं काम करतो. तो चंचल असतो. तो विकारांनी लवकर बळी पडतो. भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून त्याच्यावर ते मजबूत करणं आवश्यक आहे. मनाची शक्ती एकमेकाला पारमार्थिक प्रगतीसाठी मदत करते. हे सगळं गोष्टी श्री समर्थांनी मनाच्या श्लोकात दिली आहे. श्रीराम. श्री गणेशाय नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमू पंत आनंद ह्या राघवाचा. अर्थात जो त्रिगुणांचा अधिष्ठान आहे, जो निर्गुणाचा आरंभ आहे आणि जो सर्व इंद्रियांचा स्वामी आहे, त्या गणेशाला आणि चार वाणीचा मूळ असलेली देवी शारदेला मी नमन करतो आणि अनंत रूपे ईश्वराचे मार्ग सांगतो. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनानी वरी सार. अर्थात पहाटेच्या वेळी ईश्वराचं चिंतन करावे आणि नंतर श्रीरामाच्या नाव घ्यावे. सदाचार हे श्रेष्ठ आहे. जो व्यक्ती सदाचाराने वागतो तो या जगात धन्य होतो. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. अर्थात हे मना क्रोध हा सर्वदा तुला खेद करणारा आहे, तर क्रोध कधीही करू नकोस. कामवासना हे अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे, तर कधीही त्याच्या अधीन होऊ नकोस आणि कधीही ढोंग करू नकोस आणि कधीही कोणाचा मत्सर करू नकोस. धन्यवाद. कालच्या झालेल्या प्रथम पुष्पामध्ये आपण जे उपस्थित होते त्यांनी बघितलं रामरक्षा स्तोत्र आणि त्याचा अर्थ. अजूनपर्यंत आपण फक्त रामरक्षा म्हणतो, त्याचा अर्थ म्हणजे मी तर बरेचदा ऐकला. मी आपला प्रश्न नाही, पण सर्वांसाठी सांगतो की रामरक्षेचा अर्थही कळला पाहिजे की ती काय आणि ती कशाला आपण म्हणतो. आपल्या लहानपणी म्हणजे ही जी आत्ताची पिढी नाही म्हणत आहे, आपल्या लहानपणी आपल्या जेवढ्याही आपल्या घरी आजी म्हाताऱ्या राहिल्या त्या रामरक्षेचा अंगारा जरूर करायच्या. बरेच लोकांना माहीत असेल. तर रामरक्षेचा अंगारा तो बरोबर कारगर सिद्ध व्हायचा. का की त्याच्यामध्ये ते सगळे शरीराच्या अवयवांचं रक्षण करायची शक्ती होती आणि त्या लोकांमध्ये तेवढी ताकदही होती. प्रत्येकाला पेळणं एवढं सोपं नसतं. आपण म्हटलं की गंगा अवतरी झाली आणि महादेवाने घेतली, तर ते फक्त महादेवच थांबवू शकत होते म्हणून महादेवाने घेतली. असं रामरक्षेचं झालं. आणि हे मनाचे श्लोक झाले. पहिल्यांदा आपण हे मनाच्या श्लोकचं या बाळमुखातून आपण एक अर्थ ऐकला. तर म्हणणं हे की आता इथं गेल्यानंतर तरी अभिभावकांनी मनाचे श्लोक, भलेही पुढच्या वर्षी आपण विषय परिवर्तन करू, पण मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ जरूर मनात बसून ठेवावा. म्हणजे त्या पोरांना कळतं मी हे म्हणतो काय आणि हे माऊली काय लिहून गेले, कशाला लिहून गेले. तर रामरक्षा असो किंवा भीमरूपी असो किंवा तुमची श्री गुरु चरण सरोज असो, तुलसीदास काय सांगू गेले, या गोष्टींच्या छोट्या छोट्या आत्ता वेळ आहे या पोरांजवळ. पण जेवढे हे बाल गोपाल आहे तेवढी वेळ आहे. आणि जी यांची स्कूलिंग संपली, स्कूलिंग तरी मी सांगतो जास्तीत जास्त 12-13 महिने एवढ्या या पोरांवरती ताण आहे शिक्षणाचा.
की त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय सुचणार नाही हे मलाही माहिती आहे आणि तुम्ही पण त्यांना जाणीव आहे की सकाळी ती बस येते आणि केव्हा जाती काय करते ते बरं अवघड आहे. पण ही जी वेळ आहे तुमच्याकडे संध्याकाळी पारोसाची, बरं पारोसा म्हणायचो मला जर आठवत असेल तर संध्याकाळून ते गिनती पाळे वगैरे ते जे आपले व्हायचे आता ते सगळं सुटलं आहे हळूहळू. पण ठीक आहे, पण थोडा सवय ठेवावी आपल्या जे आहे अभिभावकांनी एवढी जबाबदारी घ्यावी. आता याच्यामध्ये वयोगटामध्ये शेवटलं नाव आहे अमराठी नाव आहे. बरेच वर्षापासून आपल्या माळेकरी येत आहे. ती पोरगी येते, तिला आवड आहे, आमच्याच परिवारात वाढलेली आहे. तिला आवड आहे म्हणून ती एकदा परत येत आहे आपल्यासमोर. आयुषी शाक्य ऐकून घ्यावं, आपल्या भाषेवर दुसऱ्या व्यक्ती पण कुणी प्रेम करत आहे, सुंदर गोष्ट आहे. आयुषी शाक्य. नमस्कार, माझे नाव आयुषी शाक्य आहे. मी आपल्यासमोर भीमरूपी म्हणणार आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महावडी प्राणदाता सकळा उठवी वडे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपन लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका वजांगी उचली बाहो आवेशो लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडी मायनी नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिला जाडा कटीता ठेल्यावडे पुच्छते मुडले माता किरीटी कुंडले वरी. झालं काय की पुढच्या वर्षी एज बार होणार आहे. ती 12 वर्ष आहे ना आपली आयु मर्यादा. तर शेवट तिला म्हटलं काही म्हणायचं प्रस्तुती करायची म्हणून माझी भीमरूपीच आहे म्हटलं तू भीमरूपी तरी म्हण. आणि त्यांनी काय होतं पोरांना वाटेल की पोरं आले जसे पैसे को पैसा खिचता आहे तर पोरांना वाटतं त्या पोरांनी म्हटलं मलाही म्हणायला हवं म्हणून ती गंमत म्हणून फक्त तिला एक आपलं बोलवलं. बाकी प्रतिभेत ती भागी आहे ते सगळं मान्य आहे. माझे सगळे नावं झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त कुणी असेल प्रतियोगितेच्या व्यतिरिक्त आणि काही प्रस्तुती द्यायची असेल. एक पोरगी आली होती भैरवी, तिला म्हणायचे होते भैरवीला काही म्हणायचं होतं. आई आली होती तिची माझ्याजवळ पियुष भैरवी. हा प्रतियोगितेचा भाग नाही, वेळेची मर्यादा थोडी राखायची मला म्हणून. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव भैरवी कलाजंग आहे. घरापुढे थांबलाय टांगा पाहुणे कुडाली संगा आत्या मावशी मामाला सांगा एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारसासाठी. एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारसासाठी. घरापुढे थांबलाय टांगा पाहुणे कुडाली सांगा आत्या मावशी मामाला सांगा एवढे पाहुणे कशासाठी अहो माझ्या बाळाच्या बारसासाठी. घरापुढे थांबलाय टांगा पाहुणे कुडाली सांगा म्हातारे हलविटी मांग सुट्टू उठ बेलाची वेगळी सुशान. एवढे पाहुणे कशासाठी अहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी अहो ताईला बघण्यासाठी. घरापुढे थांबलाय टांगा पाहुणे कुडाली सांगा. दोन पर्या खऱ्या खऱ्या म्हणजे
आश्चर्य, मग खरंच भैरवी म्हणाली ती. आता आमच्या हेमान्या नाही की म्हणायचं का? है ना? आहे, वेळ आहे 5 मिनटं माझ्याकडे. ये. वंदे कायहयं अयं विसुदयं वंदे म्युदं द्विजटिं वंदे सर्वगतं दयामृतनिधिं वंदे निधियापं वंदे विप्यसुयाचिताङ्गिकमयं वंदे भगाक्षापं वंदे भक्तजनाशयं च वयतं वंदे शिवं शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं सूर्यं वज्रं च खड्गं पयसुमपयदं दक्षभागे महान्तं नागं पाशं च कण्ठं दमयुगसहितं शाङ्कुशं वामभागे नानालङ्कारदीप्तं स्फटिकमणिनिर्म पार्वतीशं नमामि नमः पार्वतीपते हय हय महादेव हय हय महादेव. ही शिवस्थिती यांनी प्रस्तुत केली ती पोरीनी. बरं सुंदर आहे. हा पुढच्या वेळेस आपण परीक्षकांचे मत घेऊया. आपण परीक्षांचे आमचे हे तयार झाले. आमचे दोघी परीक्षकांचे निर्णय आलेले आहे. त्याच्या आधी त्यांचे आम्हाला परिचय राहिले. क्षमा असावी. हे कार्यक्रमाच्या आधीच परीक्षकांचे नाव मला जाहीर करायला हवे होते. आम्हाला असं गुपित ठेवायचे असं समजून घ्या तुम्ही, म्हणून मी काही सांगितलं नाही कोण परीक्षक आहे. आमचे पहिले परीक्षक अश्विनीताई गोरे आम्हाला लाभले आहे. या PGV हायर सेकंडरी शाळेमध्ये व्हाईस प्रिन्सिपल आहे. त्यांचे मालेतर्फे मी स्वागत करण्यासाठी वाघमारे यांना बोलवतो की त्यांनी यावे आणि त्यांचे स्वागत करावे. दुसरा प्रेक्षक आमच्या श्रीमती ज्योती नाटेकर म्हणून आम्हाला लाभले आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी आमच्या कुंदाताई यांना सांगत आहे आणि त्यांचे स्वागत करावे. आता मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी एकमताने यावं आणि आपले जे विचार आहे ते प्रस्तुत करून आणि आजचं जे परीक्षक म्हणून ज्यांनी कारकिर्दी केली आहे त्याची जाहीर घोषणा इथे करावी. करारी भालेराव प्रथम. अच्छा, काशी भालेराव प्रथम है.
वयोगट कुठे लिहिलंय? 5-10 तारीख आहे का? 4 ते 7 वर्षापर्यंत करारी काशी भालेराव छान नंबर म्हटलं हिनी. कॉन्फिडन्स हिचा खूप छान होता, बोलताना छान म्हटलंय ती. थांब बेटा. आता तुम्ही सांगा साहेब, खालचं तुम्ही सांगा, वरचं मी सांगा. द्वितीय पुरस्कार अदिती मुसळगावकर. अदिती अच्छा, मला वाटलं विसरलं. तिसरं नाव काय? थर्ड आहे. तुम्ही सांगा थर्ड कोण असू शकतं? थर्ड पुरस्कार कोणाला असू शकतं? तरी थोडा अंदाज. काय नाव आहे? भैरवी. वय 8 ते 12मध्ये प्रथम आली आहे अनन्या राजे करकरे. खूप छान प्रस्तुती दिली, स्पष्ट उच्चारण केलं, बढिया. छान उच्चारण आजीने शिकवलं. छान, बढिया. ये ती पोरगी आली आमची. घे. अच्छा, आणखीन द्वितीय नंबर आला आहे विभू मुसळगावकर. खूप छान. उभे राहा. अच्छा, आता थर्ड पुरस्कार मिळाले व्यंकटेश नाशिककर. त्याचा नंबर आला. ये लवकर ये. खूप छान. ये. मुलांनी खूप छान प्रस्तुती दिली. आणखीन पण हेच आहे की मुलं बहुत कमी आहे, पण त्याच्यातही म्हणजे आम्ही निवडून काढले मुलं. आणखीन एक आम्ही आपल्याकडून सांत्वना पुरस्कार पण दिला आहे. ती मराठी भाषी नाही आहे, पण तरी तिने इथे येऊन प्रस्तुती दिली आणि मराठी श्लोक बोलले म्हणून आम्ही तिला सांत्वना पुरस्कार दिला आहे. ती आहे आयुषी शाक्य. प्रोत्साहन पुरस्कार. सांत्वना प्रोत्साहन दिया. खड़े सीधे. उसको छोटी को आगे. इकडे ये बेटा, इकडे छान बोल. ये बेटे. बस छान. छान. सर्व येऊन जा. सर्व पोरं जे प्रतिभागी होते सर्वांनी यावे.
अच्छा तुम्हाला करायचं आहे का? करा ना. मी कार्यक्रम समाप्त करू की आधी? नाही सहभाग झाल्यानंतर कोणी येत नाही. मला फक्त आवाज येतोय. आवाज येतोय का? मला फक्त एक आग्रह करायचा होता. 1947पासून आजपर्यंत अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. सगळ्यात जास्त जर नाही मी हे कॅडबरी